यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता तलाठी भरती येणार आहे. आत्तापासून जो अभ्यास करणार त्याचंच या ठिकाणी फायनल लिस्टमध्ये नाव असणार. पहा, ज्यावेळेस फॉर्म सुटतात त्यावेळेस जर अभ्यासाला लागाल तर तुम्ही फक्त फॉर्म पुरते आणि फक्त चालनापुरतेच मर्यादित असणार आहेत. परंतु तुम्हाला खरोखर पोस्ट मिळवायची असेल तर आत्तापासूनच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे मित्रांनो. कारण की तलाठी ही भरती मित्रांनो खूप चांगली. पहा, अनेकांचा ड्रीम जॉब असणारे. पहा, त्यामुळं आपल्याला जर या ठिकाणी खरोखर नोकरी मिळवायची असेल तर आत्ताच अभ्यासाला लागायचं आहे. फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका. चला आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टार्ट करूयात. मित्रांनो, तलाठी भरतीसाठी स्पेशल आपण एक एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. पहा, त्या लिंकवरती क्लिक करून मित्रांनो तो ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी जाहिरात पाडल्यानंतर फॉर्म भरण्याची लिंक, हॉल तिकीट काढण्याची लिंक, तसेच या व्हिडिओची PDF आणि दररोजच्या चालू घडामोडी मित्रांनो त्या स्पेशल तलाठी भरतीच्या ग्रुपवरती आपण टाकणार आहे. पहा, त्यामुळे तो ग्रुप नक्की तुम्ही जॉईन करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही लगेच पाहिलं नाही ते काम करून घ्या. कारण की आपण फालतू ग्रुपला, फालतू चॅनल्सला भरपूर फॉलो करून ठेवलेलं आहे, परंतु त्यामधून आपल्याला 1% नॉलेज येणार नाही, 1% आपल्याला नोकरीची माहिती भेटणार नाही. तुम्ही जर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोकरीसुद्धा लागू शकते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला, जास्त काही सांगत नाही. आपण आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीला जे काही झालेले PYQ आहे, म्हणजे मागच्या वर्षीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे. पहिला प्रश्न मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्ताची नेमणूक केली जाऊ शकते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 10. लक्षात ठेवा, 10 याचं योग्य उत्तर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते भारतीय आरक्षित जैव बायो रिझर्व्ह हे जागतिक आरक्षित जैव क्षेत्रजालाचा भाग नाही? मित्रांनो, या ठिकाणी भाग नाही विचारलंय, त्याचं योग्य उत्तर आहे पहा मानस याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मानस. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकतं? तर आपल्या भारताचं जे काही नागरिकत्व आहे मित्रांनो हे 5 मार्गाने मिळू शकतं. लक्षात ठेवायचं आहे, 5 मार्गाने मिळू शकतं. पहा, 2023 मध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना खालीलपैकी कोणत्या ग्रँड स्लॅममध्ये दुहेरी उपविजेते ठरले? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक याचं योग्य उत्तर आहे 3 ऑस्ट्रेलियन ओपन 2023. बघा, आता आपल्याला या ठिकाणी 2025चं विचारू शकतात, 2026चं विचारू शकतात. ह्या सगळ्या चालू घडामोडीचे जे काही बदललेले आहेत पहा, ह्या तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळे ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये खालीलपैकी कोणती विधाने अचूक किंवा सत्य आहेत? आपल्याला बरोबर विधानं या ठिकाणी ओळखायची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिलं विधान आहे पहा. तर पहिलं विधान काय मित्रांनो, या ठिकाणी पहा, हवामान बदलावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 5 देशापैकी भारत हा एक आहे. दुसरे पहा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023ने भारताला G20 देशामध्ये सर्वोत्तम स्थान दिलं आहे आणि यामध्ये भारताचा क्रमांक 5वा आहे. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा अ आणि ब हे 2च विधानं मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत. पहा, अ आणि ब हे 2 विधानं या ठिकाणी योग्य आहे. चला, पुढचा प्रश्न बघूयात आपण. आपल्याला जर या ठिकाणी तलाठी बनायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच खूप मेहनत करणं गरजेचं आहे. पहा, कारण की इतकी कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे. कारण की सगळेच या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. पहा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते MPSC करणारे सुद्धा. त्यामुळे त्यांना जर तोड द्यायची असेल तर आपल्याला बघा आत्तापासूनच या ठिकाणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे. स्मार्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पहा, तलाठी भरतीसाठी बघा आपण यशाचा महामार्ग म्हणजे टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केली. सोबत मित्रांनो, झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचं स्पष्टीकरणाचे आपण जे काही व्हिडिओ आहेत पहा ते सुद्धा देणार आहेत. सोबत 1 वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत मित्रांनो. टोटल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सगळं मटेरियल मिळणार आहे जे तलाठी बनण्यासाठी लागते. त्यामुळे मित्रांनो हे सगळं तुम्हाला 499 रुपयाला मिळणार आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, 93 25 23 0840 या नंबरला 499 रुपये फोनपे करायचे आहेत आणि त्याच नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. हे सगळं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणीच मिळून जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. पहा, आता फॉर्म चालू झाले किंवा जाहिरात आल्यावर सगळेच अभ्यास करतात, परंतु जो आत्तापासून मेहनत घेतो त्याचं नक्की फायनल लिस्टमध्ये नाव येतं. पहा, कारण की लवकरात लवकर मेहनत चालू करावं लागणार आहे आपल्याला. कारण की फॉर्म चालू झाल्यावर सगळेच या ठिकाणी अभ्यासाला लागतात, पण त्यांचा काही उपयोग होत नाही. ते असेच जो येईल तो फॉर्म भरत राहतात आणि फॉर्मच भरत बसतात, त्यांचं कुठंच काम होत नाही. त्यामुळे आपल्याला आत्तापासूनच मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. पहा, लवकरात लवकर या ठिकाणी जर आपल्याला यशाचा महामार्ग पाहिजे असेल, यशाची गुरुकिल्ली पाहिजे असेल तर लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे.
कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही बॅच चालू केलेली पहा. लवकरात लवकर तुम्हाला या नंबरला 9325230840 याला फोनपे करायचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व काही पाठवून देईल. लवकरात लवकर करून घ्या, जास्त काही सांगत नाही. जनन द्रव्याच्या निरंतरतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? मित्रांनो, कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? ऑप्शन क्रमांक 3 ऑगस्ट वेझमन या शास्त्रज्ञाने मांडला होता. चला 1782 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि टिंबटिंब यांच्या दरम्यानच्या सालाबाईच्या तहावर स्वाक्षरी केली गेली. मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल पहा. तर ऑप्शन क्रमांक 4 मराठे याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या समाजसुधारक यांनी प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजाशी जोडले गेले होते आणि त्यांनी समाज विवाह आणि बाह्य एज्युकेशन यासारखे कार्यक्रम सुरू केले? तर त्या समाजसुधारकाचं या ठिकाणी नाव विचारलेलं आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे पहा नाना पाटील. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाना पाटील. खालीलपैकी कोणतं, काय प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणतं विकर्जनशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कोणतं विकर्जनशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा पूर्वद्रव्य विकर. याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. अनुच्छेद 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये 500हून अधिक आणि टिंबटिंबपेक्षा कमी सदस्य असू नयेत. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. लक्षात ठेवा 60पेक्षा कमी सदस्य असू नयेत. काथ खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळतो पहा? काथ. चला सांगा पटकन. तर मित्रांनो, खैराच्या झाडापासून, लक्षात ठेवायचं खैर झाडापासून काथ मिळतं पहा. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातून केवळ टिंबटिंबच्या आदेशाने पदमुक्त केलं जाईल. तर बघा, राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या ठिकाणी पदमुक्त केलं जाईल पहा. नेक्स्ट पहा, महालवारी पद्धत टिंबटिंबमध्ये प्रस्तावित केली. तर मित्रांनो, महालवारी जी काही पद्धत आहे ही कधी प्रस्तावित केली होती? तर 1822 मध्ये मित्रांनो ही प्रस्तावित केली होती. कधी? 1822 मध्ये. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं नामकरण करण्यात आलं? तर कोणत्या वर्षी असं करण्यात आलं होतं? बघा, प्रश्न खूप हार्ड आहेत पहा. तर 1928 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा 1928. 1955च्या नागरिकत्व अधिनियमामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर मित्रांनो, खालीलपैकी काय समाविष्ट नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दुहेरी नागरिकत्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. चालू घडामोडी आपण सोडून देऊ आता, त्या जुन्या आहेत. चला पुढचा प्रश्न काय पहा. खालील समाज सुधारापैकी कोण प्रार्थना समाजाचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहसंस्थापक होते? चला द्या उत्तर. तर कोण होते मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग हे होते पहा. 1866 साली टिंबटिंब यांनी लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी आपल्या या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दादाभाई नौरोजी. नेक्स्ट मित्रांनो, तारा केंद्राचे प्राथमिक कार्य काय आहे? बघा, तारा केंद्राचं प्राथमिक कार्य काय आहे? तर बघा, टर्कू तंतूची निर्मिती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मित्रांनो, वेबसाईटचे फ्रंट एंड पेजेस तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते? तर बघा, HTML ऑप्शन क्रमांक 1 HTML ही जी काय पहा ही लँग्वेज वापरली जाते पहा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामधील साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 दादर आणि नगर हवेली. ऑप्शन क्रमांक 3 दादर आणि नगर हवेली याचं. एखादी नदी ही महासागर, सागर, खाडी, तलाव, जलाशय, सपाट शुष्क क्षेत्र या अन्य नदीला जेथे जाऊन मिळते त्या ठिकाणच्या नदीच्या मुखाशी निर्माण होणारे भूरूप वरील विधानांच्या संदर्भातील भूरूप आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 त्रिभुज प्रदेशाचं काय पहा योग्य उत्तर काय? त्रिभुज प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी भारतामधील पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे? दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं आहे. तर मित्रांनो, कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चिल्का तलाव. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भारतातील विचारलेलं आहे. तर चिल्का तलाव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही विचारले? आता बघा, नाही विचारले आपल्याला. याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर महानदी याचं बरोबर उत्तर होईल पहा. तर
यमुना नदीच्या उपनद्या बेटवा, चंबळ, केन या आहेत पहा. 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं याचं उत्तर होईल दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानलं जाऊ शकत नाही? तर मित्रांनो, कोणतं वैशिष्ट्य मानलं जाऊ शकत नाही? तर अपरिवर्तनीय राज्यघटना याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अपरिवर्तनीय राज्यघटना. 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? मित्रांनो, कोणत्या राज्याची विचारलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 बिहार. लक्षात ठेवा बिहारची. पुढचा प्रश्न आहे पहा, UNFCCCच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या COP 2028 साठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली होती? तर लक्षात ठेवा कोणत्या देशाची निवड करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त अरब अमिराती दुबईची या ठिकाणी निवड करण्यात आली होती पहा. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथमच बाल न्याय कायदा संमत झाला? तर मित्रांनो, कोणत्या वर्षी हा कायदा संमत झाला? तर 1986 हा कायदा या ठिकाणी संमत झाला पहा. प्लेइंग इट माय वे, काय प्रश्न आहे मित्रांनो? प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर सचिन तेंडुलकर आहे पहा. लक्षात ठेवा सचिन तेंडुलकर. खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रागार छाप्याशी संबंधित आहे? चितगावचं मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सूर्यसेन याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही विचारलंय? तर नाही या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पहा परमहंस मंडळी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या गोपाळ गणेश आगरकर यांच्या संबंधित आहेत, परंतु परमहंस मंडळी नाही आहे पहा. मरू वनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानामध्ये आढळतात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 वाळवंटे हवामान किंवा उच्च पठार क्षेत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतामध्ये तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचं नाव काय होतं? तर मित्रांनो, नाव काय होतं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे खुदा एक खिदमतगार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खुदा एक खिदमतगार. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या विधानाच्या आधारे खालील धार्मिक समाज सुधारणा चळवळ आपल्याला ओळखायची पहा. ही एक पुनरुज्जीवनवादी चळवळ होती. तिच्या धार्मिक शिकवणीमध्ये नैतिक धार्मिक उन्नतीसाठी इस्लामची उदारमतवादी व्याख्या समाविष्ट होती. शिक्षणामध्ये पाश्चिमात्य प्रभाव पडू शकला नाही. संयुक्त प्रांतामधील सहारनपूर जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती. तर ही कोणती चळवळ होती मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 देवबंद चळवळ होती. देवबंद चळवळ. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या न्यायलेख कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था न्यायालयाला लागू केला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रतिबंध ऑप्शन क्रमांक 2 प्रतिबंध याचं योग्य उत्तर आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीच्या पद्धतीने जुळवलेली आहे? तर कोणती जोडी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे? तर जीवनसत्व B11 बायोटीन मित्रांनो ही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जुळवलेली पहा. जीवनसत्व डीला कॅल्सिफेरॉल म्हणतात, जीवनसत्व एला रेटिनॉल म्हणतात, जीवनसत्व सीला ॲस्पार्गिक आम्ल म्हणतात. हे सगळ्या बरोबर जोड्यात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 1832 मध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणांच्या जागृतीसाठी दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आणि त्यांनी मराठा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखलं जातं? तर एकदम सोपा प्रश्न आता शिकालेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताच्या निवड समितीची एक सदस्य नाही? तर कोण नाही या ठिकाणी विचारलंय पहा. तर लक्षात ठेवा भारताचे सरन्यायाधीशाचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, जननी सुरक्षा योजनेबाबत खालीलपैकी काय सत्य नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा जिवंत अपघातासाठी लागू हे मित्रांनो या ठिकाणी सत्य नाही पहा. ही केंद्रीय क्षेत्राची योजना आहे पहा. स्त्रियांचं वय 19 वर्षापेक्षा अधिक असावं लागतं. ग्रामीण भागातील स्त्रियांना प्रसूतीनंतर 1400ची रोख रक्कम या ठिकाणी मिळते पहा. खालीलपैकी कोण राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात? तर मित्रांनो कोण नेमणूक करतात? तर लक्षात ठेवा कोण नेमणूक करतात.
त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल. याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची जी काही सूचना आहे ही कोणत्या समितीने केली? तर बघा मित्रांनो, स्वर्णसिंह समितीने केली होती पहा. 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? तर मित्रांनो, केरळमधला या ठिकाणी विचारलं आपल्याला. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 96.11 होता पहा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं विधाने सत्य आहेत? मित्रांनो, सत्य विधान आपल्याला ओळखायची आहेत. तर 1857च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसराय बनले आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय होते. तर दोन्हीपैकी कोणते विधान या ठिकाणी बरोबर आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा 3. दोन्ही पण विधान हे मित्रांनो बरोबर आहेत. बघा, दोन्ही विधान हे बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे पहा. राज्य जनमाहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांनी माहिती देण्यासाठी अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो? तर पहा मित्रांनो, दररोज 250 रुपये या ठिकाणी दंड आकारला जाऊ शकतो पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रास इलाख्यामध्ये टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आली. तर कधी सुरू करण्यात आली असं विचारलंय मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे 1820. मित्रांनो लक्षात ठेवा, तारखावर भरपूर प्रश्न येऊ राहिलेत. 1820 याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये अधिनियमाचा भावी प्रभाव असण्याचा उल्लेख नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 कलम 22 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली? तर कोणी टीका केली मित्रांनो? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टीका केली पहा. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही? तर लक्षात ठेवा अनुच्छेद 15 याचं बरोबर उत्तर आहे. किती? अनुच्छेद 15. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित पहिला लेख दस्तऐवज होता? तर लक्षात ठेवा मॅग्ना कार्टा 1215 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोलेकॅल्सिफेरॉल या रासायनिक संयुगाचं सामान्यत वापरलं जाणारं नाव काय आहे? तर मित्रांनो वापरलं जाणारं नाव काय आहे? तर जीवनसत्व D3 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, की हिमालयामध्ये कोणती पर्वतरांग 12 महिने बर्फाच्छित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते? तर कोणती मित्रांनो पर्वतरांग? तर याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 हेमाद्री हिमालय. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात किंवा शकते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. लक्षात ठेवा राष्ट्रपती. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमाती याची संख्या किती आहे? एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 709. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून ते हार्डवेअर आहे? बघा सॉफ्टवेअर नसून ते हार्डवेअर आहे असं या ठिकाणी विचारलंय. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 ALU याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, श्री नारायण गुरुधर्म परिपालन चळवळ ही नारायण गुरुस्वामी यांनी कधी टिंबटिंबमध्ये सुरू केली होती? कोणत्या राज्यात सुरू केली होती? तर मित्रांनो ही चालू केली होती केरळ राज्यामध्ये. लक्षात ठेवा केरळ या राज्यामध्ये. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणी 1888 मध्ये सुधारक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं पहा? तर मित्रांनो कोणी केलं होतं? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा, खालीलपैकी कोणतं राज्य
त्यांच्या क्रीडा धोरण 2023 नुसार राज्य क्रीडा प्राधिकरण स्थापन करेल. तर मित्रांनो हे कोणतं राज्य होतं? तर लक्षात ठेवा आपलं हे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे राज्य होतं. पहा लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश. खालीलपैकी कोणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आहे? तर कोणी केली आहे? तर नरेंद्र अच्युत दाभोलकर याचं बरोबर उत्तर आहे. पहा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपल्याला पाहायला मिळतात? तर याचं योग्य उत्तर काय होईल? पहा ऑप्शन क्रमांक 2 द्विकल्पीय पठार आणि गंगेचं मैदान. 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये साक्षरता दर सर्वात जास्त आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो केरळ याचं बरोबर उत्तर आहे. काय? केरळ. नेक्स्ट हे पहा त्रिपुराचे दासपारा गाव भारताचे पहिलं कोणतं गाव बनलं आहे? तर मित्रांनो हे जैवगाव बनलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे जैवगाव. समजलं? जैवगाव हे बनलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही? तर मित्रांनो विंध्य पर्वतरांग ही हिमालयामध्ये नाही. पहा बाकी पीर पंजाल पर्वतरांग, धौलाधार पर्वतरांग, झास्कर पर्वतरांग ह्या सगळ्या हिमालयातले आहेत. पहा चला नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि लाखोंसाठी अन्न नावाची मोहीम सुरू केली? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाबराव देशमुख याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट मित्रांनो जर माहिती आयुक्तांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली असेल तर त्यांचा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून एकूण कार्यकाळ किती वर्षापेक्षा जास्त नसावा? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? पहा 5 वर्षापेक्षा जास्त नसावा. पहा पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे. पहा स्वातंत्र्यपूर्वी भारतातील शिक्षण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र यांनी कोणत्या विषयाच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं? तर कोणत्या मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्या सर्वांना रसायनशास्त्रज्ञ याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट आहे मित्रांनो संगणकामधून हटवण्यात आलेल्या फाईल्स कायमस्वरूपी हटवल्या जातील त्यामध्ये टिंबटिंब ठेवल्या जातात. तर बघा रिसायकल बिन याचं बरोबर उत्तर आहे. पहा भारतीय राज्यघटनेचा भाग 4A कशाशी संबंधित आहे? मित्रांनो हा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 मूलभूत कर्तव्याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतामधील भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते? तर बघा कोण होते? जगदीश चंद्र बोस. ऑप्शन क्रमांक 1 जगदीश चंद्र बोस होते. पहा मेवाडच्या भिल्लाचं नेतृत्व करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा उदयपूरचा बिजोलिया चळवळीशी संबंध होता? तर लक्षात ठेवा मोतीलाल तेजावत याचं योग्य उत्तर आहे. पहा चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणतं चुकीचं जुळवलेलं आहे? पहा आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. तर बघा अनुच्छेद 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तीचं नागरिकांना हक्क हे बरोबर आहे. पहा अनुच्छेद 9 काय परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपन्नदार व्यक्ती नागरिक नसणे हे सुद्धा बरोबर आहे. अनुच्छेद 7 भारतीय राज्यघटना स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तीचं नागरिकत्वाचे हक्क हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चौथ्या क्रमांक या ठिकाणी चुकीचा आहे. पहा चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारतीय संविधानामधील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो जो स्पष्टपणे दर्शवतो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यासह एकात्मिक स्वरूपाचं आहे? मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर लक्षात ठेवा सगळ्यांनी ऑप्शन्स क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पहा 2011च्या जनगणनेनुसार भारतामधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? तर लक्षात ठेवा किती मित्रांनो 82.14 आहे. पहा किती आहे? 82.14. टिंबटिंब यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असं म्हटलं जातं. तर कोणाला म्हटलं जातं मित्रांनो भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित? तर अरविंद घोष याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट मित्रांनो प्रतिकूल हवामानाच्या घटना विशेष भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणी दर्शवणारा भारताचा भूस्खलन नकाशा संग्रह प्रकाशित केला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? पहा
ऑप्शन क्रमांक 4 भारतीय अंतराळ संशोधन संस्था याचं बरोबर उत्तर आहे पहा. आले असाल तर लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करून घ्या, कारण की पहा वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये आत्ता दिवस निघून जातील पहा. बघता बघता 2026 आलं. आता 2026चे महिने सुद्धा संपून गेले काही पहा. तरी पण आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपल्याला योग्य दिशेने अभ्यास करायचा असेल, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास, एकदम ॲक्युरेट अभ्यास, तर ₹499 आपली बॅच असणार आहे. 9325230840 या नंबरवर तुम्हाला ₹499 सेंड करायचे आहेत आणि मी तुम्हाला एका मिनिटामध्ये हे सगळे प्रश्न तलाठी भरतीसाठी लागणारे पाठवून देईल पहा. झालेले प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण, 1 वर्षाच्या चालू घडामोडी सगळं काही मिळणार आहे. लवकर फोनपे, गुगल पेवर जा मित्रांनो आणि अभ्यासाला लागा. वेळ फार कमी आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो. आत्ताच ॲडमिशन घ्या. लवकरात लवकर संपर्क करा. 9325230840 हा आपला नंबर आहे पहा. फोनपे, गुगल पे तसेच व्हॉट्सअपला हाय करा. मी सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून देईल. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, लगेच ॲडमिशन घ्या, लगेच स्क्रीनशॉट पाठवा. वेळ फार कमी आहे पहा.